जय आदिवासी, जय आदिवासी। काल परवा दिल्ली येथे जनजाती सुरक्षा मंच म्हणजे हे एक RSSची संघटन आहे। या संघटनेने आदिवासींची दिशाभूल, आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन एक कार्यक्रम आयोजित केला। तर या कार्यक्रम मध्ये आदिवासी हे धर्मांतर करतात आणि त्यापासून ज्या सवलती आहे ते धर्मांतर करणाऱ्या लोकांना सवलती बंद करावा म्हणून एक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता। तर आपण आदिवासी, तर सर्व आदिवासी बांधवांना एक या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करतो की आदिवासी हा ना कोणत्याही धर्माचा आहे। आदिवासीचा धर्म हा आदिवासीच आहे। आदिवासी हा निधर्मी आहे। आदिवासीची संस्कृती, परंपरा, भाषा, चालीरीती जी अमूल्य संस्कृती आहे ती सर्व धर्मापासून भिन्न आहे। कोणत्याही धर्माचा तीळमात्र संबंध नाही। आदिवासींनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। आपली ज्या सर्व देवदेवता आहेत या सर्व देवदेवता या निसर्ग निगडीत आहेत। आदिवासी हा मूळ रहिवासी आहे। तर काही हिस्ट्री सुद्धा मी थोडक्यात या ठिकाणी सांगेल। तर धर्मसंकल्पना ही जर आपण घेतली तर धर्मसंकल्पना ही 1950 नंतरची आहे। अगोदर आदिवासींना कोणती शब्द आपण वापरत होतो आणि जनगणनेमध्ये आदिवासींचा काय उल्लेख होता हे मी थोडक्यात या ठिकाणी सांगतो। तर 1817 मध्ये सुद्धा ॲबॉरिजिनियस म्हणजे आदिवासी असा म्हणून उल्लेख आहे। 1881 मध्ये पण ॲबॉरिजिनियल म्हणूनच उल्लेख आहे, मूळ रहिवासी। 1981 सुद्धा। नंतर 1901 साली ॲनिमिस्ट म्हणजे तत्वाच्या पुरस्कर्ता, जी निसर्ग नियमानुसार जी तत्व आहे तीच आपण पालन करतो ना आपण कोणत्याही धर्माचा आहे। 1911 मध्ये सुद्धा ॲनिमिस्ट म्हणून आदिवासींचा उल्लेख आहे जनगणनेमध्ये। 1921 मध्ये सुद्धा ॲनिमिस्ट म्हणून उल्लेख आहे। 1931 मध्ये ट्रायबल रिलीजन म्हणून उल्लेख आहे। 1941 मध्ये सुद्धा ट्राइब्स म्हणून उल्लेख आहे। तर 1950 नंतर म्हणजे 1951 मध्ये आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन किंवा काही कारणानं आदिवासीवर धर्म लादला गेला। परंतु आजही आपण हा एक निधर्मी किंवा एक आदिवासी रीतिरिवाज, आदिवासींची संस्कृतीनुसार आपण जीवन जगतो। आणि मग काही लोक आदिवासींना मुद्दाम धर्म, याच धर्माचे तुम्ही आहात असे ते बिंबवलं जातं। परंतु आदिवासी ना हिंदू, ना मुस्लिम, ना ख्रिश्चन। आणि मग यासाठी अनेक वर्ष झाली आपण स्वतंत्र धर्मकोडची आपली ही मागणी आहे आदिवासींची। म्हणून कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या संघटनांपासून आपण सावध राहिलं पाहिजे। आपण फक्त आदिवासी आहोत हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि जगण्यासाठी काय लागतो? जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न आणि निवारा या गोष्टी लागतात। आज देशातील परिस्थिती जर पाहिली तर आज देशातील परिस्थिती काय आहे? ना रोजगार आहे, अनेक महागाई वाढलेली आहे। आदिवासींची परिस्थिती जर पाहिली तर आदिवासी हा अनेक मूलभूत सुविधेपासून आजही वंचित आहे। त्या गोष्टीकडे मात्र आजही कोणीही लक्ष देत नाही। आणि नको त्या गोष्टीमध्ये, धर्म या गोष्टीमध्ये आदिवासींना मुद्दाम गुंतवून ठेवलं जातं आणि आदिवासींची दिशाभूल केली जाते। म्हणून आपण आपलं अस्तित्व आणि आपली खरी ओळख हे आपली संस्कृतीच आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, ना आपण कोणत्या धर्माचा। यासाठी आपल्या अस्तित्वासाठी आपण स्वतंत्र धर्मकोडची आपली मागणी आहे। दुसरा राहिला विषय, आदिवासींना वनवासी मुद्दा म्हटलं जातं। अमित शहा यांचे मी जाहीर निषेध या ठिकाणी नोंदवतो। दिल्लीच्या कार्यक्रम मध्ये त्यांनी आदिवासींना वनवासी म्हणून उल्लेख केला। सर्व आदिवासींना सांगतो की आपण आदिवासी आहोत, वनवासी नाहीत। वनवासी शब्द हा एक शिवी म्हणून वापरला जातो, जे शिक्षा म्हणून वनास पाठवलेल्या गेलेल्या लोकांसाठी त्या ठिकाणी शिक्षा म्हणून, एक शिवी म्हणून हा वनवासी शब्द वापरला जातो। हा आदिवासीने लक्षात ठेवला पाहिजे। तर दुसऱ्या बाजूला आदिवासी, जो आदिवासी शब्द आहे तर हा आदिवासी शब्द आपण पूर्वीपासून हा
वास्तव्य करणारा हा समाज म्हणजे आदिकालापासून, म्हणून हा वापर केला जातो. आणि म्हणून या दोन शब्दामधील फरक आदिवासीने लक्षात घ्यावा. आणि मुद्दाम वनवासी म्हणून ही लोक का वापरतात त्याचेही कारण सांगतो. कारण 1993 आणि 94 साली युनोने एक परिषद घेतली होती. त्यामध्ये आदिवासींची संस्कृती, रीतिरिवाज, त्यांची भाषा, त्यांच्या निसर्ग आधारित जी संस्कृती याचा अभ्यास करून एक परिषद घेतली युनोने 1993-94 साली. आणि त्या परिषदमध्ये आदिवासींना मूल निवासी म्हणून त्यांना अधिकार बहाल केलेला आहे. त्यांना मूल निवासी म्हणून त्यांना त्यांचं अस्तित्व, त्यांचा मूल निवासीचा दर्जा हा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणून समजा तर हे जर आदिवासी म्हणून जागतिक लेवलला युनोने हे केलं तर आदिवासींवर इतर सर्व देशावरच त्यांचा अधिकार राहू शकतो. म्हणजे जे जल जंगल संपत्ती आताही आहेच, आपण अधिकार म्हणतोच जल जंगल संपत्तीवर, तसं हे राहील. आणि समजा वनवासी म्हटलं आणि सर्व जर आदिवासी समाज हा हिंदू झाला किंवा वनवासी म्हणून उल्लेख केला तर त्यांचे अधिकार राहणार नाही, त्यांचे आपापच अस्तित्व हे नष्ट होईल. यासाठी हे खटाटोप हा पूर्ण भारतभर हे जे काही दिशाभूल संघटन आहे हे करत असतात. यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. तर पुन्हा या ठिकाणी एक काही सर्वोच्च न्यायालय असू द्या किंवा काही राज्यातील काही न्यायालय आहेत, त्यांनी काही जजमेंट दिले, तेही मी या ठिकाणी वाचून दाखवतो की आदिवासी हा कोणत्याही धर्माचा नाही, ना हिंदू, ना मुस्लिम, ना ख्रिश्चन. काही जजमेंट दिलेला आहे तेही या ठिकाणी सांगतो. माननीय सुप्रीम कोर्ट केस नंबर 1087/2010 5 जानेवारी 2011चा जजमेंट आहे. त्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने काही DNA रिसर्च करून आदिवासी हा हिंदू नाही किंवा कोणत्याच धर्माचा नाही म्हणून जजमेंट किंवा निकाल दिलेला. पुढे दुसरा एक माननीय हायकोर्ट जबलपूर मध्य प्रदेश यांनी सुद्धा 1990 मध्ये जजमेंट दिलेला आहे धर्मासंदर्भात. माननीय हायकोर्ट जबलपूर मध्य प्रदेश 188/1972 न्यायाधीश SN मिश्रा यांनी हे इथं उल्लेख केलेला आहे की कहा है की आदिवासी हिंदू नहीं है, म्हणून आदिवासींनी थोडं जागृत राहा, दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. आपण ना हिंदू, ना मुस्लिम, ना ख्रिश्चन, आपली खरी ओळख ही आदिवासी संस्कृती आहे. आदिवासी हा निसर्ग नियमाप्रमाणे जीवन जगतो आणि आपली ही अमूल्य आदिवासी संस्कृती आहे. आणि आपली संस्कृती हीच आपली खरी ओळख आहे. ना धर्म म्हणून ओळख होती आणि ना धर्म म्हणून ओळख राहणार. म्हणून आपण कोण आहोत याविषयी आदिवासींनी विचार करावा. नंतर एक माननीय कुटुंब न्यायालय छत्तीसगड मधलं जजमेंट आहे दिनांक 6/10/2009 मध्ये सुद्धा या धर्माविषयी आदिवासी संदर्भात हा निकाल दिलेला आहे. नंतर मध्य प्रदेश लोअर जनरल प्रकरण 21/1997 मध्ये सुद्धा याविषयी निकाल दिलेला आहे. अशी अनेक जजमेंट आहे, मग ते सर्वोच्च न्यायालय असू द्या किंवा मग काही राज्यातील न्यायालयाची काही जजमेंट असू द्या. पण ही जजमेंट तर आहेच, पण आपल्याला स्वतःला कळतं की आपली संस्कृती काय आणि इतर सर्व धर्मापासून आपली संस्कृती भिन्न आहे. मग आपल्याला जगण्यासाठी हवा पाणी, मी वारंवार सांगतो, जगण्यासाठी हवा, अन्न, पाणी, वारा, निवारा या गोष्टी मूलभूत गरजा लागतात. आणि आता फक्त दिशाभूल करून फक्त धर्म 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 या गोष्टीवर आदिवासींची ही मुद्दाम दिशाभूल केली जाते. आणि जे आदिवासींचे मुख्य प्रश्न आहेत त्या मुख्य प्रश्नाकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही. आता जर आदिवासींची पूर्ण भारतभर परिस्थिती पाहिली तर परिस्थिती काय आहे आणि आता भारताची स्थिती काय आणि आदिवासींची परिस्थिती काय, महागाई असू द्या, रोजगार नाही, आदिवासींची लाखो पदे ही रिक्त आहे आणि लाखो पदे बोगसांनी हडप केली, ती मात्र भरायला तयार नाही. आदिवासींच्या मूलभूत सुविधा आहे, आरोग्य, पाणी, शिक्षण याकडे मात्र दुर्लक्ष होतं.
आणि नको त्या गोष्टीचे कार्यक्रम होतात, आदिवासींना दिशाभूल केली जाते. आणि आदिवासींनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आपण कोणत्यासाठी आपण कार्यक्रमाला जावं. आपली ही निसर्गाने चांगल्या पद्धतीने बुद्धी दिली आहे आणि या बुद्धीचा चांगला उपयोग करून जी विचार करा आणि दुसऱ्याच्या डोक्याने चालू नका. आपलं या निसर्गाने दिलेल्या बुद्धीचा आपण वापर करूया. म्हणून आदिवासींनी सावध राहावं. अनेक काल परवा अमित शहा साहेब म्हटले की आम्ही 2 राज्यामध्ये मुख्यमंत्री बनवले, राष्ट्रपती आदिवासी बनवला. अमित शहा याचा आदिवासींना काय फायदा झाला? उलट आदिवासींच्या तुम्ही त्यांना पदावर बसवलं आणि त्यांचा उपयोग करून ते नामधारी आहे सर्व तुम्ही करतात आणि उलट आदिवासींचे नुकसान त्यात झालेलं आहे. आदिवासीची अनेक ठिकाणी जमिनी या उद्योगपतींना अनेक कायदे नियमावली करून उद्योगपतींना आदिवासींच्या जमिनी देण्यात आला आणि आदिवासींचे ते मुद्दाम दिशाभूल करतात. पण आज परिस्थिती काय? आदिवासी बहुल भागातील फक्त गुंतवून ठेवलं जातं आणि जे मुख्य प्रश्न आहे त्याच्याकडे मात्र लक्ष दिलं जात नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या हक्कासाठी आपण आदिवासी म्हणूनच आहोत. आदिवासी म्हणूनच आपलं मागणी आहे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपली खरी ओळख ही संस्कृती आहे. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. यासाठी सर्व आदिवासी बांधवांना मी या एक व्हिडिओद्वारे मी सांगू इच्छितो की आपलं अस्तित्व, आपलं संस्कृती ही जपण्यासाठी आणि धर्मसंकल्पना मी म्हटलंच, ही धर्मसंकल्पना ही 1950-51 नंतरची आहे. या अगोदर आपली संस्कृती आणि आपली मागणी ही स्वतंत्र धर्मकोड आहे. यासाठी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून सावध राहा, सजग राहा, आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. ही सर्व बांधवांना विनंती करतो. जय आदिवासी, जय आदिवासी धर्म, जागो आदिवासी.